माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. तुम्हाला या ठिकाणी सबस्क्राईबर बटन दिसतच आहे, या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी कोणतीही माहिती असेल, जाहिरात असेल किंवा कोणतीही अपडेट असेल तुम्हाला वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे. चला तर आपण व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला अंगणवाडी भरती, गव्हर्नमेंट जॉब अपडेट, GR एक्सप्लेन, मेरिट सिस्टीम, ऑनलाईन फॉर्म गाईडलाईन आणि सर्व नवीन सरकारी अपडेट मराठीमध्ये मिळतील. अंगणवाडी लेटेस्ट अपडेट असेल, गव्हर्नमेंट जॉब, अंगणवाडी मुख्य सेविका आणि परिशिका या भरतीसाठी कोणत्या विषयाला किती मार्क विचारले जातात, जेव्हा अंगणवाडी अंतर्गत भरती केली जाते तेव्हा किती मार्काचं, कोणत्या सब्जेक्टला किती मार्काचं प्रश्न असतात, हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर त्याला असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, या टेबलमध्ये आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे. मर्यादित विभागीय परीक्षा योजना अभ्यासक्रम आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. प्रश्नपत्रिका, सर्वसाधारण विषय आणि विभागाचे विषय. तर बघा, विषय कोणता? इंग्रजीसाठी 10वी स्तर, इंग्रजी 10 गुण असेल, विविध 10 प्रश्न आणि 20 गुण आहे. मराठी 10वीच्या स्तरावरती आहे, 20 प्रश्न आणि 40 गुण आहे. नंतर सामान्य ज्ञान, संख्यात्मक ज्ञान, तर्कशुद्ध चाचणी 12वीच्या बेसवरती आहेत. मराठी 40 प्रश्न आहे, 80 गुणाचा आहे. आणि विभागाचा विषय आहे महिला बालविकास विभाग, आयुक्तालय अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या कायदे व योजना. तर आपल्याला या ठिकाणी 30 प्रश्न आहे आणि 60 गुण आहे. एकूण कालावधी 1.5 तासाचा पेपर आहे. परीक्षेचे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ व बहुपर्याय आहे. एकूण 200 गुणाचं ही एक्झाम होणार आहे. तर आपल्याला जे अंगणवाडी अंतर्गत सध्या मुख्य प्रवेशिका आणि मुख्य सेविका या भरतीसाठी आपल्याला माहीत नसतो सिलेबस, कोणत्या विषयाला किती गुण विचारले गेले आहे, किती प्रश्न विचारले गेले आहेत, त्याचं गुण किती मिळणार आहे आपल्याला, आणि कोणत्या बेसवरती 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण या बेसवरती आपल्याला क्वेश्चन विचारणार आहे का, हे सर्व या टेबलमध्ये दिलं आहे. तर भरपूर मला सेविकाताईंनी कमेंट करून विचारलं होतं की सर आम्हाला सिलेबस माहीत नाही, कोणत्या बेसवरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत, किती मार्काचं असेल आणि किती प्रश्न असतील, हे सर्व डिटेलमध्ये आम्हाला व्हिडिओ तयार करून द्या असं मला कमेंट येत होते. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करतो आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या सेविकाताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे आपण जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करतो, प्रवेशिका किंवा मुख्य सेविकाचं आपण प्रिपरेशन करत असतो, तेव्हा आपल्याला हा सिलेबस माहीत असणे गरजेचं असतो. कारण सिलेबस माहीत असतो तेव्हा आपण या सिलेबसनुसार स्टडी करत असतो, प्रिपरेशन करत असतो आणि आपलं 100% त्या ठिकाणी निवड होण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना शेअर करा, म्हणजे कोणत्या बेसवरती, कोणत्या स्तरावरती, कोणत्या सब्जेक्टला किती प्रश्न आहेत, किती गुण विचारले आहेत, हे सर्व त्यांना समजेल. एकूण टोटल 200 गुणाची परीक्षा आहे. तर आपल्याला हे डिटेलमध्ये सूचना बघायचं आहे. बघा, तर बघा या ठिकाणी सूचना काय दिली. अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका पदावरील नियमित नियुक्तीचा दिनांक, अन्य कारणास्तव सेवानियमित झालेल्या व्यक्तीसाठी सेवानियमित झालेल्या दिनांकापासून शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेल्या संगणकार्हता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती, इतर मंडळाने विहित केलेल्या नियमातील तरतुदीनुसार ज्या व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत किंवा त्यांनी यापूर्वी सदर परीक्षा उत्तीर्ण केल्या आहे व सदर परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आलेले आहे, परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकात जातवेद प्रमाणपत्र प्राप्त असलेले कर्मचारी परीक्षेकरिता पात्र राहतील. तर बघा, जेव्हा जाहिरात येणार आहे तुमच्याकडे कासट बीड असेल पण जातवेद प्रमाणपत्र प्राप्त असलेले कर्मचारीच या ठिकाणी या प्रवेशिका आणि मुख्य सेविकेसाठी तुम्ही पात्र असाल. तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पात्र नाही, अपात्र ठरवण्यात येणार आहे. चौथा, मर्यादित विभागीय परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल. त्यानुसार मर्यादित विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल. मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमासोबत परिशिष्ट नुसार एक प्रश्नपत्रिका असेल. सदर प्रश्नपत्रिकेसाठी 100 प्रश्न व प्रत्येकी 2 गुण प्रमाणे एकूण
200 गुण आणि 1.5 तास 90 मिनिटाचा कालावधी असेल. मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमासोबतच्या परिशिष्टामधील अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बरोबर स्वरूपाची प्रश्नपत्रिका असेल. जसं आपण मागच्या टेबलमध्ये पाहिलं, ज्या स्तरवरती क्वेश्चन विचारले जाणार आहे, ज्या सब्जेक्टमध्ये किती प्रश्न असतील आणि किती गुण आहेत ते आपण पाहिलं आणि त्या सिलेबसनुसारच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर विभागीय भरतीसाठी हे नियम आहे सर्व. नंतर परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अर्हता एकूण गुणापैकी किमान बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं. परीक्षा उत्तीर्ण होण्याची अर्हता एकूण गुणापैकी किमान 50% गुण पात्रतेसाठी आवश्यकता राहतील. तर तुम्हाला पासिंग या ठिकाणी काय देण्यात आलं, तुमच्याकडे एकूण गुण 50% आले असेल तरच तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार आहे, पास आउट ठरणार आहे. अदरवाईज तुमचं 50% पेक्षा कमी जर आलं पर्सेंटेज तुमचं, तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली फेल होणार आहे. तुमचं त्या ठिकाणी विचार केला जाणार नाही. जर 50% पेक्षा 50च्या वरती तुम्हाला गुण मिळाले असेल, टक्केवारी मिळाली असेल, तर तुमचं त्या ठिकाणी जर वॅकन्सी जास्त असेल तर 100% तुमचं निवड होणे या ठिकाणी पात्र आहात. महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव यांच्यानुसार सिग्नेचरनुसार हे पत्र काढण्यात आलं आहे. आणखी तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.